नमस्कार मंडळी, अलिबाग सफर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आज आम्ही तुम्हाला चौलमधील प्रसिद्ध असं हिंगळजा देवी मातेचं दर्शन घडवणार आहोत। तर आता आपण दर्शनाला पायऱ्या चढायला घेऊया। परिसरात आपण आता आलेलो आहोत पायऱ्या चढून। देवीचा उत्सव शाकंभरी पौर्णिमेला जानेवारी महिन्यात 1 दिवसासाठीचा यात्रा उत्सव साजरा केला जातो। इथे आजूबाजूच्या भाविकांची भरपूर अशी गर्दी असते देवीच्या दर्शनासाठी। हिरवीगार झाडी तुम्ही पाहताय, जणू नवरात्रीच्या निमित्ताने निसर्गाने हिरवा शालू परिधान केलेला आहे अशी नारळ सुपारीची बाग चौल परिसरातील तुम्ही पाहताय। आणि त्याच्या पलीकडे तुम्ही पाहताय अथांग असा समुद्र पसरलेला आहे आणि त्याच्याच समोर आपण पाहू शकता कोर्लेचा किल्ला तुम्हाला दिसतोय। इकडे सालावची खाडी दिसते ह्या साईडला। नयनरम्य असा परिसर, सुंदर हिरवागार असा निसर्ग गुहेत ह्याची रचना केलेली आहे। कालांतराने ह्याचा जीर्णोद्धार करून मंदिराचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। भानुशाली समाजाकडे हे मंदिराचे ट्रस्टी आहेत।
पाहू शकता, हे बघा, हे त्रिशूळाचं चिन्ह आहे. कोंबडा अडवला त्यावेळेला अर्जुनाने इथे त्रिशूळ मारलं आणि त्यामुळे देवीचं तोंड उघडं आहे. एरवी जर तुम्ही आलात तर ते देवीचं पाषाण मूर्ती आहे, तर देवीचं तोंड तुम्हाला उघडलेलं दिसेल. आता नवरात्र उत्सव आहे त्यामुळे मुकुटा लावलाय, त्यामुळे ते दिसणार नाही, सांगितली जाते. पाहू शकता, उंच अशा डोंगरात हे पाण्याचं कुंड आहे. इथील ह्या कुंडाची आख्यायिका अशी आहे की ह्या कुंडामध्ये टाकलेले पैसे डायरेक्ट काशीमध्ये पोचतात. अशी पूर्वजांची मान्यता आहे. हे आणखी एक कुंड आहे. ते तिथली पडझड झाल्या असल्या कारणाने आपण तिथे जाऊ शकत नाही. एक कुंड मी तुम्हाला दाखवलंय, एक कुंड ह्याच्यावरती आहे. आपण आता अन्नपूर्णा मातेच्या देवळात जाऊया आणि तिचे दर्शन घेऊया. पूर्ण असं हे दगडाच्या गुहेमध्ये दगड खोदून असं हे मंदिर बनवलेलं आहे. आता त्याला हे सुधारणा करून लादीचं वगैरे काम केलेलं आहे. पुरातन मंदिर हे दगडाच्या ह्याच्यातच आहे कोरलेलं. अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आहे. पूर्ण अशी पाषाणी मूर्ती आहे. सुबक अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण असा कातळ खोदून ह्या गुहा तयार केलेल्या आहेत आणि तिचं स्थान मानलं जातं. इथे भाविक लोक करत आणि असे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पैसे ठेवले जातात इथे. कातळाचं पाणी थंडगार असं एकदम शुद्ध असं पाणी आपल्याला उपलब्ध होतं.
चौलच्या दत्त मंदिरालाच लागून हा डोंगर असल्या कारणाने इथून आपण आता जर सरळ पायवाटेने गेलो तर डायरेक्ट आपण चौलच्या दत्त मंदिरच्या देवळात जाण्याचा हा पायवाट आहे. हिंगळजा देवीच्या देवळाला लागूनच ही पायवाट आहे. इथून सरळ तुम्ही गेलात तर डायरेक्ट दत्त मंदिरात जाऊ शकता. आणि अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेऊन आपण तिकडे बाहेरच्या साईडला निघतो आता आणि आशापुरी मातेचं दर्शन घेऊया.